नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता ऋषिकेश आता सारंगला घेऊन बाहेर आलेला असतो आणि ऋषिकेश त्याला म्हणतो, सारंग हे बघ, मला एक तुला विचारायचे, तू ये ना तुझ्या बायकोसारखा नको वागत जाऊ. तुझ्यावर काय तिची सावली पडली आहे की तू तिच्यासारखा वागतो आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो दादा, उलट तुझ्यावरच जानकी वहिनीची सावली पडली आहे. जानकी वहिनी जसं म्हणेल तसं करतो तू. सारंगला आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो, सारंग तू काय बोलते, तुला समजतं तरी आहे का? माझी बायको चांगल्या लाईनीवर चालणारी आहे, तुझी बायको वाकड्या लाईनीवर चालणारी आहे. तुलाही माहिती की तिने आधी आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता सारंग म्हणतो, नाही दादा, आता ते सुधारले आहे, असं काही नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हे बघ सारंग, याच्यामध्ये तुझा जर कधी हात असला ना तर तू विचार करून ठेव. तर आता ऋषिकेश सारंगची डायरेक्ट आता कॉलर पकडतो आणि त्याला धमकी देत असतो. तर आता सारंगचं म्हणजे खूप पाणी झालेलं असतं, त्याला काय करावं काही सुचत नसतं, कारण तो ऑलरेडी घाबरलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप आता घाबरटपणा दिसत असतो, कारण ऋषिकेशला माहिती असतं की सारंग ऐश्वर्याची साथ देतोय म्हणून. पण तरी सुद्धा ऋषिकेश म्हणतो, हे बघ सारंग, तू ना तुझ्या बायकोची साथ देतो, यामध्ये जर कधी तुझा हात असला तर तू विचार करून ठेव. तर सारंग म्हणतो, नाही दादा, माझा काहीच हात नाही, मी काहीच नाही करते, आमच्या दोघांचं काहीच याच्यामध्ये नाव निशाणा नाहीये. तेव्हा आता सारंग म्हणतो, दादा माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, विश्वास नाहीये म्हणून तर मी तुला विचारतो आहे ना. तर घरी आल्यावर आता ऐश्वर्या म्हणते, काय रे सारंग, काय झालं, तुझी अशी अवस्था कोणी केली? तेव्हा सारंग म्हणतो, तुला माहित नाहीये, आता काही झालेलं नाही आतापर्यंत, पण आता होईल घरामध्ये काहीतरी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, काय झालं? तेव्हा आता झालेला प्रकार सगळा सारंग आता ऐश्वर्याला सांगतो की दादाने माझी कॉलर पकडली. कशी पकडली? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तर सारंग करून दाखवतो की अशी कॉलर पकडली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का? मग ते त्याचे खिशे फाडते, त्याचे केस वगैरे असे विस्कटवते आणि सगळं त्या म्हणजे जसं केलेलं नसतं पण तरी सुद्धा ती मुद्दाम करते, भांडणं लावायचे प्रयत्न करत असते. तर ते त्या खाली जाऊन सगळ्यांना सांगणार असते की ऋषिकेश दादाने सारंगला मारलं म्हणून. आता ऐश्वर्याचा प्लॅन असतो. तर आता ऐश्वर्या खोटं बोलून आता ऋषिकेशला तोंडावर पाडत असते. तेव्हा तो ऋषिकेशला लगेच समजतं की हा सगळा झालेला प्रकार सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे, सारंग पण त्याच्यामध्ये ॲड आहे. तर आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता ऐश्वर्याचा तो म्हणजे प्लॅन कसं काय उघडकीस येतो. आता जानकी आणि ऋषिकेश नाटक करून कसं ऐश्वर्याला तोंडावर पाडणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.